मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे 8 योजनांमध्ये सवलती, मराठा समाजाला शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर, 34 व्यक्तींच्या वारसदारांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत, सरकारकडून 3,40,00,000 रुपये मंजूर। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे महायुतीत पेच, महाजनांसोबत बैठक न घेताच सामंत मुंबईकडे निघाले। गोकुळ गीते, प्रसाद हिरे यांच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू होते। नाशिकच्या जागेसंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू, चर्चेअंती नाशिक आणि जळगावमध्ये पाठिंबा मिळेल। महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होणार, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त। गोकुळ गीतेंच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू, बंडखोरीच्या विषयावर लवकरच पडदा पडेल। नाशिक जळगावमध्ये लवकरच मार्ग निघेल, गिरीश महाजनांचं वक्तव्य। ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टीनंतर बाळ माने भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, भारतीय जनता पार्टी माझं मूळ घर, आई वडिलांकडे परत जायला काही अडचण नाही, बाळ माने यांची सूचक प्रतिक्रिया। जळगावमध्ये भाजप विरोधात शिवसेनेच्या रेश्मा काळे यांची बंडखोरी, निवडणूक जिंकेन किंवा हरेन पण माघार घेणार नाही, कुणालाही पाठिंबा देणार नाही, रेश्मा काळेंची भूमिका। पुरेसं संख्याबळ असताना भाजपकडून घोडेबाजार कशासाठी, अर्ज माघारीसाठी 150 कोटी दिले, संजय राऊत यांचा आरोप, तर राऊत पैसे मोजायला होते का, उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल। चिंचवडच्या यात्रेत मेड इन पाकिस्तान वस्तूंची विक्री केल्याचा महिलेचा दावा, मोरिया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेतील प्रकार, व्हिडिओ व्हायरल, पोलिसांकडून तपास सुरू। नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणात धक्कादायक खुलासा, झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून पीडितेचं धर्मांतरण केल्याचा संशय, निदा खान विरोधात आरोपपत्र दाखल।